सगळ्यांना साधनेची, सत्संगाची ओढ निर्माण झाली. सत्संग आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला दिवसभर करमत नाही अशी स्थिती निर्माण झाली. कित्येक जणांचे फोन्स यायला लागले आणि ह्यातून हे लक्षात आलं. आवाज येतोय मला, आम्हाला येतोय स्पष्ट आवाज. स्पष्ट येतोय, छान येतोय. ह्यातनं हे लक्षात आलं की मोक्षेष्टी जमले अनेक साधक असे आहेत की ज्यांच्या जीवनात सत्संगाला एक विशेष स्थान निर्माण झालं. 1 वर्ष भगवद्गीता ऐकल्यानंतर काही नवीन साधक तयार झाले आहेत आणि त्यापैकी एक साधक अनंत अशोक सोमलवार, ते अमेरिकेतनं नित्य सत्संग ऐकणारे आणि आज प्रवचन करण्यासाठी तत्पर झाले आहेत, तयार झाले आहेत. हे चिन्मय मिशनचे साधक आहेत. शांकर अद्वैत वेदांत हा आपला अद्वैत पंथ आहे. या पंथासाठी कुठल्याही मिशनची व्यक्ती असेल तरीही ती आपलीच असते. अद्वैत विचार, शांकर अद्वैत विचार म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैत विचार. कारण त्यात केवल अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत अनेक भाग असतात. म्हणून आपण शांकर अद्वैत म्हणूया आणि शांकर अद्वैत विचाराला धरून वाटचाल करणारे हे सगळे आपले सहबंधू आहेत, सहमार्गी आहेत. अशी मंडळी एकत्रित येणं हे भूषणास्पद आहे, हे गौरवास्पद आहे. चिन्मय मिशन जॉईन केलेले आणि 1 वर्षापासून आपली भगवद्गीता ऐकलेले अमेरिकेतले श्री अनंत अशोक सोमलवार आज आपल्या समोर साधना पंचकम मांडतात आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य यांना साधकांनी विचारल्यानंतर अत्यंत थोडक्यामध्ये साधकांनी काय करावं हे 5 श्लोकांमध्ये अवघ्या 40 आज्ञांमध्ये आचार्यांनी सांगून ठेवलं आहे. आणि त्या 40 आज्ञांचं जर पालन केलं तर मोक्षरूप होता येतो, ही व्यवस्था आचार्यांनी केली आहे. आचार्यांना तर एकांनी विचारलं होतं की कमीत कमी याच्यात तुम्ही काय सांगाल, थोडक्यात तुम्ही परमार्थ कसा सांगाल. तर आचार्यांनी तो अर्ध्या श्लोकात सांगितला होता. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी. काय सांगितला? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आज फक्त 5 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोकात 8 आज्ञा सांगून 40 आज्ञांमध्ये आचार्यांनी मोक्षाची संपूर्ण व्यवस्था केली. इतकंच नव्हे, प्रत्येक श्लोक मोक्षापर्यंत नेला आहे. प्रत्येक श्लोक मोक्षापर्यंत म्हणजे जीव ब्रह्मैक्यापर्यंत नेला. अशा श्रीमदाद्य शंकराचार्यांना वंदन करतो. आणि आज वर्जिना वॉशिंग्टन DC वरून आदरणीय श्री अनंत सोमलवार यांना त्यांच्या प्रथम पुष्प, प्रवचन पुष्प अर्पण करण्याकरिता मी विनंती करतो. श्री अनंत अशोक सोमलवार, वर्जिना वॉशिंग्टन DC. नमस्कार. आवाज येतो ऐकू? होय. होय. धन्यवाद. आपण पहिल्यांदा 3 ओम म्हणू, मग प्रार्थना आणि मग मी माझ्या विचारांना मांडायला सुरुवात करतो. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। सर्वप्रथम भगवान आदि शंकराचार्यांना माझा नमस्कार, सद्गुरु स्वामी चिन्मयानंद व सर्व गुरुजनांना माझा नमस्कार, परमपूज्य डॉक्टर काका, आपले मार्गदर्शक डॉक्टर सुनील काका यांनाही माझा नमस्कार, आणि आपण सर्व भगवंताच्याच विभूती आहात, आपणा सर्वांनाही माझा नमस्कार. आता जसं सुनील काकांनी सांगितलं, माझ्या आध्यात्मिक विषयावर बोलण्याची तशी पहिलीच वेळ, आणि त्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल ईश्वराचे आणि आपले सर्वांचे आभार. आणि जसं त्यांनी आत्ताच सांगितलं, खरं पाहिलं तर ऑनलाईन अभ्यासामुळे मला आध्यात्मिक अभ्यासाची अधिक गोडी लागली. म्हणजे होतं, माहिती होतं, पण कधी एवढा प्रयत्न नव्हता. आता ऑनलाईनमुळे थोडीशी अजून अभ्यासाची गोडी लागली. म्हणजे तसं आधी कळत होतं पण वळत नव्हतं, त्यामुळे मी अजूनही तसा केजी मध्येच आहे. म्हणतात ना, पाण्यात पाय टाकल्याशिवाय पोहता येत नाही, तसं या चिंतनाच्या निमित्ताने आज मी पाण्यात पाय टाकला. आणि पहिलं वहिलं जे आहे प्रवचन, ते खूप सुंदर अशा टॉपिकनी आपण सुरू करतोय, साधना पंचकम. साधना पंचकमच्या या प्रवचनाच्या तयारीसाठी मी स्वामी चिन्मयानंदांचं पुस्तक, गुरुजी स्वामी तेजोमयानंदांचं प्रवचन आणि ब्रह्मचारी सोहमजी म्हणजे चिन्मय मिशनचेच आहे, त्यांचेही प्रवचन ऐकले. तसेच आपले डॉक्टर सुनील काकांचेही प्रवचन, त्यांचं रेकॉर्डिंग ऐकलं, आणि खरं पाहिलं तर ती माझ्यासाठी पर्वणीच ठरली. साधना पंचकाबद्दल गुरुजी जे सांगतात आम्हाला, ते म्हणजे एक जीपीएस आहे. जीपीएस म्हणजे आता मोबाईलमध्ये आपण एखाद्या गावाकडून दुसरीकडे जायचं असेल, आपण डिरेक्शन्स लावतो आणि मग त्या डेस्टिनेशनला आपण व्यवस्थित पोहोचतो. तसंच साधना पंचकम हे आपल्याला त्या डेस्टिनेशनकडे घेऊन जातं. म्हणजे आता जसं सुनील काकांनी सांगितलं की त्या स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतं. त्याला आपण म्हणू घरी परत येण्याचा मार्ग, असं गुरुजी पण सांगतात. म्हणजे आपल्या मूळ धर्माकडे, आपला स्वभाव किंवा मूळ धर्म जो आहे, आपलं स्वरूप काय आहे त्याच्याकडे घेऊन जाणारा हा मार्ग म्हणजे साधना पंचकम. जसं आता सुनील काकांनी सांगितलं की आदिशंकरांनी हे श्लोक कधी लिहिले नक्की माहिती नाही, पण असं म्हणतात की भगवान शंकराचार्यांना जेव्हा अवतार संपवण्याचा वेळ आली होती, त्यावेळी त्यांचे शिष्यगण त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की वेदांताचा आम्ही अभ्यास केला, आम्ही वापर म्हणजे त्याचा समजतं, पण आम्हाला सांगा की हे आमचं जीवन जगण्यासाठी आणि हे जे ज्ञान आहे हे कायम राहण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि त्यावेळी असं म्हणतात की आचार्यांनी साधना पंचकम लिहिलं. मग आता हा साधना पंचकम लिहिलं, मग कोणासाठी लिहिलं, कोणाला याचा फायदा होणार आहे? सिंपल आणि साधं उत्तर म्हणजे सगळ्यांनाच. आता माझ्यासारखा नवशिका असेल किंवा आपल्यासारखा ज्यांनी वेदांताचा सखोल अभ्यास करतात केला असेल, त्यांनाही फायदा. तर महात्मा पुरुषांचं थोडस वेगळं असतं, त्यांना ऑलरेडी सगळं समजलेलं असतं, त्यामुळे त्यांचं जे व्यावहारिक जीवन असतं ते साधना पंचकात जसं वेदांमध्ये जसं सांगितलंय त्या ज्ञानाप्रमाणेच ते जगतात. त्यामुळे महात्मा पुरुषांचं काहीच विचारायचं नाही. आता पूजा करणं, अर्चना करणं किंवा साधना ही करणं हे द्वैतामध्ये मोडतं. मग साधना पंचकाचा आपण अद्वैत वेदांता जे शिकतात त्यांनी अभ्यास का करावा? तर मी म्हणजे हा जीवात्मा, या जीवात्म्याला स्वरूप कळत नाही. आता हा जीवात्मा जो आहे तो बाह्य जगामध्ये आनंद शोधत असतो, आणि असा हा मी इंद्रियांच्या सुखांमध्ये गुरफटलेला आहे. म्हणजे काय, मन आणि बुद्धी किंवा व्यावहारिक आणि इंद्रियांच्या आहारी असल्यामुळे मला स्वरूपाची जाण नाही, स्वरूपाचं ज्ञान नाही.
मग या साधना पंचकातर्फे द्वारे या जीवात्म्याला स्वरूपाकडे जायचा मार्ग किंवा सत्य काय आहे हे मार्ग साधना पंचकम दाखवते. तर भगवान आदि शंकराचार्य साधना पंचकाच्या माध्यमातून आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहे. मग इथे मी म्हणजे कोण? मी हा साधक. मग या साधकाला काय पाहिजे? आता स्वरूप म्हणजे एक दुसरा त्याला शब्द आपण ब्रह्मन म्हणतो. मग ह्या मीला ब्रह्मन किंवा स्वरूपामध्ये एकरूप व्हायचं आहे. म्हणजे कोणी मोक्ष मिळवायचा असं म्हणेल, कोणी एकरूप व्हायचं असं म्हणेल. मग हे काय झालं? हे साध्य झालं. मग त्या साध्याकडे जाण्यासाठी मार्ग म्हणजे साधना. आता माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली की आपण म्हणा की पांडुरंगाच्या देवळामध्ये जातोय आपण, आणि सहजा बहुतेक मंदिरं थोड्याशा उंचीवर असतात आणि पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आपल्याला पायऱ्या चढून जाव्या लागतात. तसंच या स्वरूपाची ओळख होण्यासाठी साधना पंचकम. आणि या उदाहरणामध्ये मी म्हणजे साधक, पांडुरंग म्हणजे साध्य. होपफुली आता आवाज बरोबर आहे. हो, आवाज ठीक आहे. बरोबर आहे. आता पांडुरंगापर्यंत पोहोचायचं म्हणजे आपल्याला त्यात पायऱ्या वर चढून जायला लागणार. मग स्वरूपाच्या ओळख होण्यासाठी साधना पंचकम आपण तो मार्ग धरणार. यामध्ये मी म्हणजे साधक, पांडुरंग म्हणजे साध्य आणि पायऱ्या चढून जाण्याची क्रिया म्हणजे साधना. साधना पंचकम हे आदिशंकराचार्यांनी अगदी सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. जसं आता सुनील काकांनी सांगितलं, त्याच्यामध्ये 5 श्लोक आहेत आणि या 5 श्लोकांमध्ये 40 साधना दिलेल्या आहेत, म्हणजे साधना पंचकम. आता खरं पाहिलं तर आपण साधना म्हणण्याच्या ऐवजी आपण आज्ञाच म्हणू. कारण आता भगवान शंकराचार्यांनी जे आपल्याला सांगितलंय आणि ते आपण खरं पाहिलं तर पाळायलाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या ह्या आज्ञा आहेत त्या आपण पाळायलाच पाहिजे. मग ते जसं आता सांगितलं की आपण आज्ञा पाळू, पण कशासाठी? तर मोक्ष मिळवण्यासाठी, स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी. आज आपण पहिल्या श्लोकावर चिंतन करणार आहे आणि त्यामध्ये 8 आज्ञा सांगितलेल्या आहेत आणि बाकीचे पुढील 4 श्लोक किंवा 32 साधना जसं सुनील काकांनी वेळापत्रक दिलं त्याप्रमाणे पुढील वक्ते त्यांच्यावर चिंतन करतील. आता सुरुवात करूया. मी पहिला श्लोक वाचतो. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म सनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिश्चज्यताम् पापौघः परिधूयतां भवसुखे दोषो निसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यताम्. वेदो नित्य अधीयता म्हणजे वेदांचा दररोज अभ्यास करायचा, ही पहिली आज्ञा. आता आपण सगळे अभ्यास वर्गाला रेग्युलर असता, नियमित येता, त्यामुळे वेदांत म्हणजे काय बहुतेकांना माहिती असेलच. पण थोडक्यात म्हणजे वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करायचा. तर उपनिषद आपल्याला मनुष्य धर्माचं लक्ष्य काय किंवा त्याचं उद्देश काय, त्याचं सत्य काय, त्याचं ज्ञान आपल्याला वेदांतामध्ये मिळतं. या आज्ञेमध्ये शंकराचार्यांचा एकच उद्देश, आचार्यांचा एकच उद्देश, ते म्हणजे आपल्या या जीवात्म्याला आत्मस्वरूपाची जाण करून द्यायची. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणजे कोणी म्हणेल की अहो वेळ नसतो, मग त्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी करायलाच पाहिजे. मग तुम्ही अथर्व शीर्ष म्हणा, रोज मनाचे श्लोक म्हणा, मग तसं केल्याने हळूहळू त्याचा सराव होतो, मग ते आपल्याला समजायला लागतं. पण मग कोणी विचार करेल की अरे हा खटाटो का करायचा, मला तर आधी वेळ नाही आणि मग त्याच्यामध्ये अजून ही भर. मग आपण थोडंसं चिंतन करूया.
जर मला आनंदात जगायचं असेल आणि तो जर का आनंद मला कायमस्वरूपी पाहिजे असेल, तर मी या आचार्यांच्या आज्ञा माझ्या दिनचर्येमध्ये आणायलाच हव्या. मग आपलं दैनंदिन कार्य आपण कशासाठी करतो? सुख मिळवण्यासाठीच करतो, बरोबर आहे. पण मग मला तर मिळतं. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सअपवरचे विनोद वाचतो, मित्रांबरोबर भेटतो, त्यांच्याशी कायम गप्पा-टप्पामध्ये हशाच असतात. आठवड्याला विनोदी चित्रपट काय बघायचे किंवा पार्टीजमध्ये जाणं. मग मी तर आनंदी आहे. मग मी कशाला वेदांचा अभ्यास करायला पाहिजे? मी एक इथे स्वामी चिन्मयानंदांची एक गोष्ट सांगतो. त्यांचे प्रवचन होते आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी त्यांचा विषय असेल परमानंद, अर्थात ते वेदांवरच बोलतात, त्यामुळे परमानंद स्वरूप हे सगळं येतच. मग प्रवचन झाल्यानंतर त्यांना एका ठिकाणी भिक्षेला बोलवलं होतं आणि ज्यांच्या घरी तिथे गेले होते थोडेसे त्यांचे शिष्यवर्ग होते, काही लोक होते आणि जे ज्यांच्या घरी ते भिक्षेला गेले होते, मग त्यांनी थोडेसे जेवणानंतर कॉफी त्यांना दिली. बरेच जण होते आणि बोलत वगैरे होते. स्वामीजींनी 2 घोट कॉफीचे घेतल्यानंतर एकदम खड्या आवाजात ते म्हणाले, इंग्लिशमध्ये म्हणाले की हू सेज कॉफी डज नॉट गिव्ह मी द हॅपीनेस. कॉफी घेतल्यामुळे मला आनंद मिळाला. आता सगळेजण त्यांच्याकडे बघत राहिले. त्यांनी आत्ताच प्रवचनामध्ये सांगितलं की भौतिक सुख, विषय सुख याच्यामध्ये आनंद मिळत नाही. मग आता तर हे असं म्हणतात आहे. मग सगळ्यांना जरा आश्चर्य वाटलं. मग कॉफी संपल्यानंतर जे जेव्हा निघाले, त्यांनी दरवाजातनं मागे येऊन पुन्हा एकदा तेवढ्याच जोरात ठणठणीत आवाजात म्हणाले, "बट दॅट इज ऑल टेम्पररी." भौतिक गोष्टींचा हा आनंद क्षणिक आहे. आता साधी गोष्ट, पण केवढा महत्वाचा विषय ते पटकन सांगून गेले. मग साधना करायचं मुख्य लक्ष काय? मग अहंकाराशिवाय आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली पाहिजे. इगो काढून टाकायचा. मग हे आपल्याला साध्य कसं करायचं? ते आपल्याला परमानंद म्हणजे लॉंग लास्टिंग हॅपीनेस जे आपल्याला मिळवायचंय ते कसं करायचं? मग आपल्या या मनाला, म्हणजे मन हे सारखं भटकत असतं. मग या मनाला वळण लावायला पाहिजे. मग त्याला एक विचार करायची पद्धत आत्मसात करायला पाहिजे. आणि ती जी सवय किंवा ती जी विचार पद्धती आहे, ती आपण नित्य साधनेने, म्हणजे आता जसं आचार्यांनी म्हटलं, वेदांचा दररोज अभ्यास करणं याची सवय करायला पाहिजे. मग त्यांनी होतं काय? मग आपण जेव्हा साधना करतो तेव्हा नकारात्मक विचार न येऊ देण्यासाठी किंवा त्यांना घालवण्याचा सराव होतो. म्हणजे काय होईल? मग आपोआप चांगले विचार चांगले विचार यायला लागतात. आणि मग त्याप्रमाणे चांगले विचार एकदा यायला लागले की मग आपलं जे साध्य आहे त्याच्याकडे आपली वाटचाल होते. म्हणजे कसं की ज्ञान मिळालं आणि ज्ञानापर आज्ञेनुसार कर्म करायचं. इथे स्वामी चिन्मयानंद सांगतात की वेद, शास्त्र, मंत्र या गोष्टी आपल्याला मनाचं शुद्धीकरणासाठी आहेत. प्युरिफाईज आवर माइंड. मग आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील, तर मग ते सांगतात की भगवंतावर जर का तुमची इच्छा, श्रद्धा असेल, तर आपला हा इगो किंवा अहंकार आहे त्याच्या पायाशी अर्पण करा. गेट रिड ऑफ दॅट. आणि आपल्या परीने किंवा आनंदाने लोकांची सेवा करा, ॲज बेस्ट ॲज यू कॅन. आणि ते जर जमत नसेल तर मग आई-वडिलांची सेवा करा, आपल्या कुटुंबियांची सेवा करा. त्यांनी सुद्धा मनशुद्धी होते. असं हे मन शुद्ध झालेलं मन मग भगवंताकडे सहज वळतं. मग हे शुद्ध झालेलं मन मग आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे, त्याचं जे लक्ष आहे त्याच्याकडे जाण्याचा तो मार्ग सुयस्कर होतो. आता जेव्हा मी स्वामी तेजोमयानंदचं प्रवचन ऐकलं तेव्हा वेदांताचा अभ्यास करायचा म्हणजे ते म्हणतात की संस्कृत यायला पाहिजे असं नाही. बरं, वेद सगळे संस्कृत मध्ये लिहिलेत, मग मला तर संस्कृत येत नाही, मग मी कसं वाचायचं? तर जे वाङ्मय आपल्याला परमानंद म्हणजे माझ्या लक्षाकडे कसं जायचं हे शिकवतं. आणि तो परमानंद आणि त्याच्या पुढे काहीच नाही, म्हणजे तेच माझं एक
महत्वाचं लक्ष्य किंवा अल्टिमेट गोल हे आत्मसात कसं करायचं हे ज्यामध्ये आपण शिकतो त्याचा अभ्यास करायचा. मग आपल्याला आपण सगळेजण भगवद्गीतेचा क्लास करतात. मग भगवद्गीता म्हणजे काय? उपनिषदांचा सारच. किंवा रामायणात भगवंत किंवा परमात्मा भगवान रामाच्या रूपाने अवतरले. मग वेद वेद म्हणजे रामायण सुद्धा वाचलं तरी चालेल. मग वाल्मिकी रामायण वाचवा, तुलसी रामायण वाचा, त्याचा अभ्यास करा. किंवा आपल्याकडे बरेच आपले संतांचे वाङ्मय आहेत, वेगवेगळ्या भाषेतही आहेत. ओके, मराठीमध्ये तर आहेतच, म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. दासबोध चालूच आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. आता डॉक्टर काकांचे बरेच पुस्तक आहेत, ते सुद्धा आपल्यासाठी वेदच. मग आता एवढे सगळे पुस्तकं वाचायचे, आता परत वेळेचा प्रश्न. मग ते म्हणतात की पुरा गमतीने सांगतात की ग्रंथ जरी खूप मोठी आहेत, पण मग साधना पंचकमच वाचा ना. मग ते छोटस पुस्तक आहे, 5च श्लोक आहे, अगदी संक्षिप्त भाषेत सांगितलं आहे. मग ते समजावून घेऊन वाचा, त्याचा दररोज नियमाने अभ्यास करा, तरी पण पुरेसं आहे. खरंच वेद हे महासागर आहे. आणि एक संत तुलसीदासांचं तुलसीदास आपल्याला सांगतात की जसं समुद्राच्या पाण्याने आपली तहान भागू शकत नाही, मग ते संत महात्मे मग ते ढग बनून येतात आणि त्या सागराचं पाणी गोड करून आपली तहान भागवतात. म्हणून हे संत वाङ्मय सुद्धा आपल्यासाठी वेदच आहे. ठीक आहे, चालेल. मग आता हे सगळं वेदासारखं मी करेल. मग हे कसं करायचं? कर्म कसे करायचे? तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम, म्हणजे वेदांद्वारे किंवा धर्म संयुक्तिक मार्गाने कर्म करायचं, दक्षतेने कर्म करायचं. मग या आज्ञेमध्ये आचार्य सांगतात की जे कर्म वेदांनी सांगितलेले ते दक्षतेने करा. दक्ष म्हणजे तन मन धन लावून काम करा. आता हे कर्म करा वगैरे ठीक आहे, पण हे कर्म आता थोडस आपण त्याच्याकडे बघू. आपल्या वैदिक याच्याप्रमाणे ज्ञान मार्गाने कर्म कसं करायचं, पण त्याच्या आधी आपण एक कर्म काय ते बघू. एक वेदामध्ये प्राधान्याने सांगितलेलं कर्तव्य कर्म, म्हणजे माझं जे कर्तव्य आहे ते कर्म मी करायलाच पाहिजे. आता बहुतेकांना हे कर्म कुठली आहे ते माहिती आहे. म्हणजे आता साधी सोपी गोष्ट म्हणजे रोज आंघोळ करणं, किंवा मी जर का मुलगा आहे, मुलगा म्हणून माझं कर्तव्य. तर मी विद्यार्थी असेल तर विद्यार्थी म्हणून माझं कर्तव्य, किंवा ऑफिसमध्ये माझ्या ज्या काही पोस्टवर असेल त्याचे कर्म. मग दुसरं कर्म सांगितलं कर्म काम्य कर्म, म्हणजे जे आपण काही मिळवण्यासाठी ज्या कर्माने आपली इच्छा पूर्ण होते ते करायचं. म्हणजे आता थोडीशी संपत्ती मिळवायची, पगार मिळाला पाहिजे, किंवा थोडंसं कोणाला वाटतं प्रसिद्धी मिळवायची, किंवा त्याच्यासाठी लोक देवाकडे साकडे घालतात, किंवा बोनस मिळायचा असेल तर मी कष्ट करेल आणि मग माझ्या बॉसला खुश करेल, त्यामुळे मला थोडासा बोनस मिळेल. मग हे झालं काम्य कर्म, म्हणजे त्या काम केल्यामुळे काहीतरी मला फळ मिळणार. दुसरं कर्म आहे निषिद्ध कर्म, म्हणजे जे कर्म धर्माला अनुसरून नाहीये, ज्ञानाला अनुसरून नाहीये, आणि ते कधीच करू नये, टोटली प्रोहिबिटेड, निषिद्ध कर्म. मग चोरी करणं किंवा मद्यपान हे वगैरे सगळं आलं. ज्या कर्मानी आपल्याला गॅरंटीड दुःखच मिळणार, त्याचं कुठलंही सुख मिळूच शकत नाही, असं जे कर्म आहे ते निषिद्ध कर्म. चोरी केल्यानंतर चोराला तुरुंगात जावंच लागणार, मग त्याच्यामध्ये दुःख आलंच, किंवा त्याला कदाचित पोलिसांनी पकडू नये ही भीती वाटते, म्हणून त्याला दुःख मिळणारच. मग आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानपर कर्म करा, म्हणजे आपल्याला स्वरूपाची ओळख होते. आणि आचार्य नेहमीच वेदांनुसार जे कर्म आहेत त्याचीच शिकवण आपल्याला देतात. आपण वासनेने बांधलेलो आहोत, आणि त्यामुळे आपल्याला या वासनेमधनं मुक्त व्हायचं आहे. आपल्या या वासना जेव्हा कमी होतील त्याच वेळी आपल्याला मुक्ती मिळू शकते. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आपलं जे लक्ष्य आहे ते स्वरूपाची जाण करून घ्यायचं, आत्मज्ञान प्राप्त करायचं. आत्मज्ञान मिळाल्याने जे मन आणि बुद्धी एकत्र येऊन विचार करतात, तेव्हाच या आपल्याला चक्रातून बाहेर पडता येईल.
म्हणजे प्रत्येक काम केलं की काहीतरी वासना तयार होते. मग हे सारखं चक्र आहे. आता एक साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे, आता मी विद्यार्थी आहे. मग परीक्षेच्या वेळी माझी बुद्धी म्हणते की मी अभ्यास करायला पाहिजे, पण मन म्हणतं की अरे थोडस 1 तास मी झोपतो आणि मग त्याच्यानंतर अभ्यास करतो. मग इथे काय होतं की त्या परीक्षेच्या साठी जो अभ्यास करायचा वेळ आहे तो मी गमावतो झोप घेतल्याने. मग त्याचा परिणाम काय होणार आपल्याला माहितीच आहे. यामध्ये तर मन आणि बुद्धी हे काय, यांचं गणित काही जमत नाहीये. म्हणजे आपण जेव्हा वेद ज्ञानाप्रमाणे जर का आपण कामं केली नाही तर कुठेतरी बिनसणार. तसंच आता या बुद्धी आणि मनाची संगत होत नाहीये, मग आपल्याला परीक्षेत कमी मार्क पडतील किंवा पासही होणार नाही. मग सुबुद्धीने विचार केला तर आपण अभ्यासाच्या वेळी अभ्यास करतो. म्हणजे इथे काय झालं की मन शुद्ध आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला तसा विचार करता आला, म्हणजे त्या विचारामध्ये सकारात्मकता येते. आता आचार्य म्हणतात कुठलंही काम करा प्रामाणिकपणे करा. वेदांमध्ये कर्तव्य कर्माला महत्व दिलेलं आहे आणि निषिद्ध कर्म आपल्याला पाप करवतं, म्हणजे दुःख देतं, त्यामुळे ते करायचंच नाही. मग नित्य कर्मामुळे आपल्या या मनाला एक असं ट्रेनिंग दिलं जातं, शिकवण दिल्या जाते. मग वैदिक कर्मामुळे काय होतं, आता जसं म्हटलं की मन शांत होतं, एकचित्त होण्यासाठी त्याची मदत होते आणि जशी जशी साधना करायची सवय होते तसं तसं आपल्याला ते सहकार्य करतं. मग अंतर्मन त्या स्वरूपाला जाणण्यासाठी प्रवृत्त होतं. तर वैदिक कर्माचं प्रिन्सिपल आपल्या ह्या व्यवहारातल्या रोजच्या कामावर सुद्धा लागू होतं. त्याच्यात एक छोटीशी पुन्हा एकदा स्वामी चिन्मयानंदची गोष्ट सांगतो. स्वामीजी दररोज आपल्या भक्तांना पत्र लिहित असत त्यावेळी. मग ते एन्व्हलप मध्ये टाकायचे, चिटकून पोस्टात टाकायचे. मग एका दिवशी काय झालं की तिथले जे त्यांच्या शिष्यवर्गांपैकी कोणीतरी म्हटलं की मी तुम्हाला आज मदत करतो. मग त्यांनी पत्र लिहिलेले जे होते, स्वामीजींनी पत्र लिहिले, त्या एकेका एन्व्हलप मध्ये टाकण्याचं काम होतं आणि मग त्या एन्व्हलपला बंद करायचं. आता स्वामीजी ती जी व्यक्ती एन्व्हलप चिटकवत होती ते बघत होते. ते काम करताना त्यांचं एन्व्हलप चिटकवण्याचं काम चालू होतं, ते बघत होते. लगेच स्वामीजींनी एक एन्व्हलप थोडंसं वाकडं चिटकवलेलं होतं, मग ते बघितलं आणि मग त्यांना पुन्हा सांगितलं की नाही नाही, हे परत तुम्ही नीट चिटकवा. आता पुन्हा एकदा मगाच्या उदाहरणासारखंच याही उदाहरणामध्ये साध्या साध्या गोष्टींमध्ये मधनं त्यांनी आपल्याला वैदिक ज्ञान कसं आपल्याला करून दिलं बघा. त्यांचा फक्त एवढाच संदेश होता की अगदी काम मन लावून करायचं. त्या कामामध्ये आपलं पूर्णपणे मन असायला हवं, तरच ते व्यवस्थित होतं. म्हणजे कसं, आत्ताच जसं आचार्यांनी सांगितलं की कर्तव्य दक्षता पाळायचं. मनामध्ये कुठलंही हे मला आवडत नाही, हे मला आवडतं म्हणून मी हे करणार, किंवा कुठलाही आळस याचा प्रश्नच नाहीये. म्हणजे आता हे जर का अजून एक वेगळ्या भाषेत समजायचं झालं तर तिथे स्वामी चिन्मयानंदांचं एक वाक्य आहे, कोट आहे, ब्रिंग युअर माइंड वेअर युअर हँड्स आर वर्किंग. थोडक्यात एकाग्रचित्तता. आता जसं मी जर का भाजी चिरत असेल आणि माझं भाजी चिरता चिरता कुठेतरी दुसरीकडेच लक्ष असेल तर परिणाम कदाचित माझा हात कापू शकतो. किंवा आजकालचं जर का ईमेल आपण लिहितो, बऱ्याच वेळा घाई गडबडीतही असतं, जर का मी जे ईमेल लिहितोय ती जर का मी चुकून दुसऱ्याला पाठवली तर म्हणजे कदाचित त्याचा परिणाम वेगळाच होऊ शकतो. सगळ्यांनाच कदाचित अनुभव असेलही, पण जर का माझे हात जिथे काम करतात तिथे जर का माझं मन नसेल तर ते काम करण्यात काही अर्थ नाही. ते वेदांताप्रमाणे काम नाही, ज्ञानपर काम नाही. मग तदुदितम कर्म स्वनिष्ठीयताम. त्यामुळे मन एकत्र होते, सर्व कामे वेळातही होतात आणि सर्व कामांमध्ये आनंदही मिळतो. मग जसं पहिल्या आज्ञेप्रमाणे दररोज अभ्यास करायचा, मग हे ज्ञान आपल्याला वेदांमध्ये मिळतं. संत साहित्य वाचलं की त्याच्यामधनंही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि दुसरी जी आता आज्ञा बघितली त्याचं अनुष्ठान करून कर्म करा, हे त्या आचार्यांचं सांगणं आहे. आता याप्रमाणे काम हे खूप छान आणि व्यवस्थित करा
आणि ते केल्याने त्या कामावर तुमची छाप पडते. मग ते काम म्हणजे जे कोणी बघितलं त्या कामावरून ते लोक कोणी ओळख म्हणजे त्या कामावरून तुमची ओळख पटायला जाते. इतकं त्या कामामध्ये तुम्ही ध्यान लावा आणि ते तसं करा. म्हणजे पूर्णपणे अनुष्ठान करून कर्म करा. कर्म न करणं किंवा आळशीपणाने करणं किंवा चुकवणं हे परमार्थात मान्य नाही. मग जसं आई-वडिलांना मुलांचा सांभाळ, त्यांचं शिक्षण हे त्यांचं कर्तव्य कर्म आहे. त्यांना चुकवून परमार्थ करता येणार नाही. आता काय झालं, 2 आज्ञा आचार्यांनी सांगितल्या. मग आता हा जो मी आहे, हा जो साधक आहे, जरा विचार करायला लागतो. आणि तो म्हणतो, की मी कर्म करतोय. मला त्याचं फळ पण मिळतंय. म्हणजे जसं आनंद मिळतोय, काम चांगलं केलं की मला बरं वाटतं. पण तो जो आनंद आहे, तो काही फार काळ टिकत नाही हो. मग इथे तो जीवात्मा कर्म करताना त्याचं ते मीच आडवं येतंय. म्हणजे त्याचा अहम आडवा येतो. मग त्याच्यामुळे काय होतंय, त्या वासना अधिकाधिक दाट होत जातात आणि वासना बळावल्या की दुःख येतं. मग हे चक्र सुरूच राहतं. आपण या चक्रामध्ये तो जीवात्मा परत अडकून पडतो. मग मी तो साधक आता विचार करतो की कर्म केल्यानंतर जर का फळ मिळतं म्हणजे मला हे फळ देणारं कोणीतरी आहे. Right? मग आता जो साधक आहे त्याचं लक्ष कुठे गेलं, आता तो मी जो मला जे फळ देणारा आहे त्याच्यावर आता केंद्रित झालं. आता ही जी विचार करण्याची पद्धत आहे ते आपल्याला ज्ञान मार्गामुळेच विचार केल्यामुळे याचा परिणाम दिसतोय. आता आचार्य पुढे सांगतात की तेने इष्य विधीयताम अपचिती. तेने इष्य विधीयताम अपचिती. म्हणजे सर्व कर्म परमेश्वराला त्याच्या पूजा म्हणून अर्पित करा. आतापर्यंत मी वैदिक पद्धतीने कर्म कसं करायचं त्याचा आनंद करतोय. म्हणजे 2 आज्ञेप्रमाणे मला ती सवय लागली. पण आनंद काही टिकत नाहीये. उलट मला माझ्या कामाचा त्रास वाढला किंवा त्याचा स्ट्रेस वाढला. कारण मी म्हणून काम करतोय. माझा तो मीत्व किंवा अहम त्याच्यामध्ये येतोय. मग ह्या तिसऱ्या आज्ञेप्रमाणे आचार्य सांगतात की मी जे हे कर्म करतोय ते आपण भगवंतालाच अर्पण करायचं. हे कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. मग भगवंताला आपण केलेलं कर्तव्य कर्म म्हणजे माझ्या आवडीनुसार कर्म करण्याची जी भावना आहे ती काढून टाकतं. मला हे आवडतं म्हणून मी हे करणार किंवा मला हे आवडत नाही मग मी त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. ही जी भावना आहे हीच निघून जाते. आता हेच कर्म जेव्हा मी भगवंताची पूजा म्हणून करतो त्यावेळी माझ्या मनाची शुद्धता होते. आता मन प्युरिफाय होतं ना, त्याचं सगळं सगळं जे आपलं लक्ष आहे ह्या मनाच्या वासना ज्या आहेत या वासना ज्या आहेत त्या निर्मूलन करायच्या आणि त्याच्यामुळे माझं मन शांत होतं आणि हे मन शुद्ध झालं, शांत झालं म्हणजे काय, ते मला आशीर्वाद रूपी भगवंत देतोय. म्हणजे याचं फळ मिळतंय. या कर्म पूजा म्हणजे पूजा भावनांनी जेव्हा भगवंताला अर्पण करतोय तर मग तो भगवंत मला आशीर्वाद रूपी हे फळ देतोय. पण आता मग ते तुम्ही चांगलं काम करा किंवा कुठलंही काम करा, आता त्याच्यामध्ये वासना ह्या वाढणारच, त्याच्यात त्या बळावतातच. मग एक इथे भागवतातलं एक उदाहरण घेऊया. भागवतामध्ये सांगितलंय की जेव्हा तुम्ही हत्तीचं पिल्लू, एक छोटंसं हत्तीचं पिल्लू असतं ते सारखं पाण्यात जातं, पाण्यामध्ये छान त्याचं अंग धुतं किंवा त्याच्यात खेळतं आणि ते जेव्हा बाहेर येतं ते खूप सुंदर दिसतं. पण ते हत्तीचं पिल्लू पण ते लगेच पाण्याबाहेरनं आलं की मग ते पुन्हा मातीत लोळायला लागतं आणि मग ते परत घाणेरडं होतं. म्हणजे हे जे चक्र असतं म्हणजे पुन्हा पुन्हा त्या वासना त्या जमा होतच जातात. वासनाचं असं ह्या हत्तीच्या पिल्लासारखंच. पुन्हा जायचं, शुद्ध व्हायचं, पुन्हा काम करायचं, पुन्हा वासना वाढणार. मग कधी-कधी हे चांगलं काम केल्यानंतर आपल्याला वाटून जातं, की बाबा माझ्या कामाबद्दल लोकांना काय वाटतंय किंवा त्यांना हे मी करतोय ते कळतंय का?
पण ही जी भावना आहे, हा जो विचार आहे, हे जर का आपण हे कर्म भगवंताची पूजा म्हणून केलं तर हा विचार आपल्या मनाला स्पर्श करणार नाही. आणि हीच आपली ही तिसरी आज्ञा. आता काम केल्यामुळे वासना वाढणार. त्याच्यामध्ये अजून एक भागवतामध्ये उदाहरण दिलंय, ते म्हणजे सुरा कुंभ इव पकाह. म्हणजे मद्य असलेलं भांड किंवा अल्कोहोल असलेलं भांड, त्याला कितीही घासलं त्याचा वास जात नाही. आणि ह्या वासनांचं तसंच काहीतरी, म्हणजे त्या वासना पटकन जात नाही, त्या खूप प्रबळ असतात, थिक रुटेड. मग ह्या वासना घालवण्यासाठी साधकांनी काय करायला पाहिजे? मग यामध्ये आचार्य सांगतात की भगवंताचीच मदत घ्या आणि कर्म करताना भगवंताचाच भाव असावा. कुठलंही काम करताना, कुठलंही कर्म करताना आपण हे भगवंताच्यासाठीच करतोय, त्याचंच काम आहे, हे जेव्हा आपल्या मनामध्ये असतं तेव्हा ह्या वासना कमी होतात. आणि वासना कमी झालं म्हणजे चित्तशुद्धी. म्हणजे मग काय, एकदा चित्तशुद्धी झाली की मग माझा मार्ग सोपा. पण जर का मी असं नाही केलं तर हा प्रत्येक जण ही संधी गमावतो. मी जर का हे जे काम करतो आहे ते जर का भगवंत भावनासाठी केलं नाही आणि माझ्या ज्या वासना प्रबळ होत गेल्या, तर मी तेवढाच त्या माझ्या साध्यापासून, लक्ष्यापासून दूर जातो. मग हे आपण आचार्यांची आज्ञा कायम लक्षात करून घेऊन आपण कर्म करायचे. आता भगवंताचा भाव ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा परिणाम कसा दिसून येतो हे अजून एका छोट्याशा उदाहरणामधनं बघूया. दोन संस्कृतचे विद्यार्थी असतात. एक हुशार असतो, एक साधारण असतो समजा. तर त्या हुशार विद्यार्थ्याला संस्कृतातलं ग्रामर, व्याकरण कळत असतं. त्यामुळे जेव्हा तो भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा तो समजा विष्णूचं नामस्मरण करतो, तो विष्णवे नमः म्हणतो. आणि असं समजा की तो दुसरा साधारण विद्यार्थी आहे, तोही विष्णूचंच नाव घेतोय, नामकरण करतोय. पण त्याचं जरा ग्रामर कच्च असल्यामुळे, साधारण असल्यामुळे तो विष्णवे नमःच्या ऐवजी विष्णाय नमः म्हणतो. म्हणजे वेच्या ऐवजी या असं म्हणतो. म्हणजे रामायण रामायण तसं. पण शेवटी दोघंही वैकुंठात जातात. मग आता हा जो हुशार विद्यार्थी आहे, याला प्रश्न पडतो आणि तो भगवंताला विचारतो, अरे ह्या विद्यार्थ्यांनी तर भगवंताचं नाव बरोबर घेतलं नाही, मग हा कसा काय वैकुंठात आला? मग तेव्हा भगवंत म्हणतात की अरे कर्म करताना जर माझा भाव असेल, म्हणजे भगवंताकडे कोणाचाही भाव असेल, तर मी त्याला प्रसन्न होतो. म्हणजे आपण जसं मराठीत म्हणतोय, भाव तिथे दे. वेदांतामध्ये तेच सांगितलंय की कर्मयोग हा भावप्रधान आहे. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करून कर्म करायचं. मग मग अशा कर्मामुळे मन प्रसन्न होतं, मग मन शुद्ध होतं आणि आपल्या जो लक्ष्य आहे, या जीवनाचं लक्ष्य आहे, ते त्याच्यासाठी हे मन तयार होतं, म्हणजे मनाच्या साथ मिळते. मग आपला हा वासनाग्रस्त आत्मा आहे, म्हणजे याला आपण जीवात्मा म्हणूया, जीवात्मा, त्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जायचंय आणि आचार्यांच्या ह्या साधना पंचकामधल्या सगळ्या आज्ञांचं पालन करायचं. आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला भगवंताने सांगितलं की तू युद्ध करतोय, हे धर्मासाठी युद्ध, हे धर्मयुद्ध आहे. हे जरी खरं असलं तरी ते जे कर्म आहे ते मला अर्पित कर. म्हणजे भगवंत अर्जुनाच्या जवळ असून सुद्धा त्यांनी हे सांगितलं की मी तुझ्याजवळ आहे, पण तू जे करतोयस, मी जरी तुझ्याजवळ असतो तरी हे तुझ्या मनातला भाव असा ठेव की हे जे धर्मयुद्ध करतोय हे तुलाच अर्पण करतोय भगवंत. आणि म्हणजे भगवंताचं असं सांगणं. मग आता इथे काय झालं की आता माझं लक्ष सारखं त्या फलदात्याकडे म्हणजे भगवंताच्याकडे जात आहे. आणि प्रत्येक वेळा आपण जे कर्म करतोय पूजा भावाने करायचं. म्हणजे अगदी तुम्ही जसं सकाळी देवाची पूजा करताना एक छानसं फूल घेऊन येता, सुवासिक फूल घेऊन येता आणि आपण त्या देवावर वाहतो, तो जो भाव असतो तो ठेवून कर्म करायचं. पण आता हा भाव असताना सुद्धा माझ्या मनात, म्हणजे या जीवात्म्याच्या मनात याचं फळ काय मिळतं ही इच्छा अजूनही आहेच. म्हणजे
ते मन शुद्ध होणे ही पण इच्छा आहे. मला ह्याच्यामधनं आनंद मिळायला पाहिजे. मग आता ह्या तिसऱ्या आज्ञेप्रमाणे जरी कर्म केलं तरी ते काम्य कर्म झालं, म्हणजे त्याच्यामध्ये इच्छा आहे. तर आता पुढच्या आज्ञेमध्ये आचार्य सांगतात की ही तुम्ही जरी भगवंताचं भाव ठेवून कर्म करताय, पण त्याच्यामध्ये जे काम्य आहे त्याचा सुद्धा त्याग करा. काम्ये मती त्यज्यताम. मनातील सर्व कामनांचा त्याग करायचा. आणि आचार्य यामध्ये सांगतात की ते जे आनंद मिळायचा विचार जो आहे, त्या ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा त्याग करून टाकायच्या. त्यामुळे जो मला जो आनंद मिळायचा जी एक एक सवय लागली किंवा चुटूक लागली, त्यापासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे. म्हणजे आनंद मिळतो म्हणून मी ते कर्म करतो आणि मग ते देवाला देवभाव असला तरी त्याला जेव्हा अर्पण करून माझ्या मनात शेवटी इच्छाच असते. म्हणून तो इच्छा न बाळगता कर्म करायचं, भगवंताला अर्पण करायचं, पण इच्छा न बाळगता. म्हणजे त्या कर्मापासून सुद्धा आपण अलिप्त राहायला पाहिजे, त्याची संगत सुटली पाहिजे. आणि आपण जेव्हा कर्मयोगी होऊ तेव्हा ह्या नैसर्गिकरित्या त्या भावना वासना कमी होतात. मग आपण कुठल्याही कर्माची संगत होता कामा नये. कर्मापासून किंवा त्याच्या फळापासूनही आपण अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे वैदिक ज्ञान हेच आपल्याला मार्गदर्शन, ते जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला या वैदिक ज्ञानातून मिळतं. आणि मग आपल्याला तो परमानंद साधण्याचं लक्ष जे आहे ते जवळ यायला लागतं. मग आता कदाचित असाही विचार येतो की सगळ्या कर्मांमध्ये वासना वाढतात आहे, मग मी कर्म करायचं कसं, का काहीच करायचं नाही? आता जसं म्हटलं की आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्म चुकवणे हे परमार्थात नाही. कर्म न करणे सुद्धा ही कर्मशक्तीच आहे, कर्माची आसक्ती आहे. मग त्याच्यासाठी उपाय काय? मग म्हणजे हे काम्य कर्म जे आहे ज्याच्यामुळे माझ्या साध्याकडे जाण्याचा तो मार्ग आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे, मग मी काम्य कर्म सोडून द्यायला पाहिजे का? नाही. तर ज्ञानाप्रमाणे कार्य करणं हे अपरिहार्य आहे. मग नित्य कर्म, नैमित्य कर्म हे आणि किंवा भगवंतालाही आपण कर्म अर्पण केल्याने त्याची जी मन आणि बुद्धी यांची सांगड घातली गेली, ते त्यांचं तंत्र जुळल्यानंतर मग त्याचं आपले जे निर्णय घेतले जातात ते बरोबर घेतले जातात. आणि अशा या निर्णयामुळे आपल्या वासना आपोआप कमी होत जातात. मग यात काय मिळते किंवा असा विचार करण्याच्या ऐवजी मी दुसऱ्यांसाठी काय करू शकतो ही भावना ठेवून मग कर्म करायला सुरुवात करायची. मग हे जे असे एक आपले जीवन कर्म जे आहे ते आपल्या जीवनाचं लक्ष जे आहे साधायला सोपा मार्ग करून ठेवले. आपल्या स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग फारच सुखकर होऊन जातो. मग ह्यामुळे साध्य काय झालं? म्हणजे काम्य मतीस त्यज्यता, म्हणजे आता मी त्या इच्छा पण काढून टाकल्या, पण याच्यामुळे झालं काय, काय होतंय? तर पुढच्या आज्ञेत म्हणतात आचार्य, पापौघ परिधूयता, म्हणजे अंतःकरणातील पापांचे हे जे लोंढे आहेत ते धुवून काढा. आता अशा प्रकारे कर्म केल्यानंतर आपले हे पाप धुतल्या जातात. आता पाप म्हणजे वासना. आपल्याला माहितीच आहे की वासना काही आजच्या ह्या जन्मातल्याच नसतात, ह्या पूर्वजन्मापासून आलेल्या असतात. तर आपण जर का वैदिक पद्धतीने किंवा ज्ञानापर कर्म केलं तर मग हे पाप निघून जातात, वासना निघून जातात. आता रामायणातलं उदाहरण मी ऐकलं, जेव्हा जसं जेव्हा विभीषण भगवान रामाकडे येतात, रावणाकडून रामाकडे येतात आणि त्यांच्या सैन्यामध्ये किंवा त्यांच्या मध्ये सामील होण्याची विनंती करतात. मग तिथे सुग्रीव वगैरे सगळेच जण असतात. मग ह्या प्रपोजलला किंवा ह्या विनंतीला सुग्रीवाचा विरोध असतो. कारण काय, तर बिभीषण हा राक्षस कुळातला आहे.
मग बिभीषण राक्षस कुळातला असल्यामुळे तो पापी असेल, म्हणजे हा असा सुग्रीवाचा विचार. आणि मग तो पापी असल्यामुळे मग कदाचित आपल्याला जे कार्य आहे, आपल्या जे साध्य आहे, त्याच्यासाठी ते साध्य करण्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं. पण त्यावेळी भगवान राम सुग्रीवांना सांगतात की हा जो जीवात्मा आहे, ज्या ज्या वेळी तो माझ्याकडे येईल, म्हणजे त्याचं लक्ष माझ्याकडे असेल, तो माझ्यात समर्पित होईल, त्यावेळी जन्मोजन्मांतरीचे पाप नष्ट होतील. आणि मग पाप नष्ट झाल्यानंतर तो आत्मा शुद्ध होतो. आणि शुद्ध झालेला आत्म्याला सकारात्मक विचार करण्याची सवय येते, किंवा सर्व कर्म हे धर्म संयुक्ती करतात. मग आपल्याकडे वेगवेगळे इंद्रिय आहेत, इन्स्ट्रुमेंट्स, राईट. मग आता हे कर्म करताना ह्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं डोळे आहेत, आपण जे डोळ्यांनी बघतो किंवा कानांनी ऐकतो, तर कसं की आता आपल्याला सर्वांना हे 3 गुण माहिती आहेत, तामसिक, राजसिक, सात्विक, राईट. आता तामसिक गोष्टींचा अ, अ, त्याच्या समजा तामसिक गोष्टी असतील किंवा त्याचं साहित्य असेल, तर का ते तामसिक वाचलं तर माझे विचार तामसिक होतील, तर राजसिक वाचलं तर राजसिक होतील, आणि त्यामुळे माझ्या वासना बळावतात. मग सात्विक वाचलं तर अर्थात माझे विचार जे आहेत ते सुविचार होतील. मग सुविचार झाले की मग माझा उत्साह वाढतो, माझी जी आराधना आहे, माझी जी हे साधना आहे, ही सफल होते. आता मी ही माझे हे जे विचार सुविचार करण्यासाठी मग आपण रोज संत वाङ्मय वाचलं की म्हणजे आपल्या विचारांना तसं वळण लागतं. मग आजकालच्या आपल्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच संत वाङ्मय आहेत. मग त्यांनी दर्शवलेल्या मार्गाने ह्या जीवात्म्याने जर का वाटचाल केली तर आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नक्कीच प्राप्त होणार. आपण आचार्यांनी सांगितलेल्या साधना पंचकातल्या आचार्यांनी सांगितलेल्या आज्ञांचे पालन केले, म्हणजे सर्व कर्म त्या भगवंताला अर्पण करायची, त्यामुळे आपले ज्या वासना आहेत त्या नाश पावतील. आणि जे कर्म आपल्याला असे विचार देतात ज्यामुळे आपण ह्या बाह्य जगतामध्ये आनंद शोधतोय, म्हणजे आता जसं कॉफीचं उदाहरण घेतलं, किंवा जसं तुम्ही मूवी किंवा कुठलंही उदाहरण घेतलं, ते आपल्याला ज्या दैनंदिन भौतिक गोष्टींमध्ये ज्याच्यामध्ये आपण सुख शोधत असतो, त्या सुखांचा विचार आपल्याला नाहीसा करायचा आहे. तेच पाप, त्याच वासना धुतल्या गेल्या पाहिजे किंवा धुतल्या गेल्या जातात. मग निषिद्ध कर्म करायचेच नाही. काम्य कर्म करण्याच्या ऐवजी मग कर्तव्य कर्माकडे जरा विचार करायचा, आणि कर्तव्य कर्म करत असतानाही भगवंताचीच पूजा करतोय आणि त्यालाच आपण अर्पण करतोय हा भाव ठेवायचा आहे. पण मग एक आता विचार असा आहे की बाह्य जगतातले जे सुख आहेत त्याच्या ते का नाही करायचे. तर आचार्यांच्या 6व्या आज्ञेप्रमाणे भवसुखे दोषोनी संधीयताम, म्हणजे संसारापासून मिळणारे हे जे सुख आहे हे दुःखदायक आहे, पीडादायक आहे. आता पहिल्या 5 आज्ञांप्रमाणे पहिल्या 5 आज्ञांमध्ये कर्माबद्दल सांगितलं, कसं कर्म करायचं. मग आता 6व्या आज्ञांमध्ये आपल्याला हे आचार्य विचार कसा करायचा हे सांगतात. मग भवसुखे म्हणजे हे जे विषय सुख आहेत, आपण वर्ल्डली प्लेजर्स असं म्हणतो, हे आपण सगळेजण अनुभवतोच. आता या विषय सुखांमध्ये दोष आहेत हे ओळखा, असं आचार्यांचं सांगणं आहे किंवा त्यांची आज्ञा आहे. कारण हे दोष सुख आपल्या साधनेला अडथळा निर्माण करतात, आणि जर का त्याच्यातले आपण दोष आधीच ओळखले तर कुठल्या गोष्टींमध्ये दोष असतील तर त्याला आपल्यापासून म्हणजे त्या गोष्टी करायच्या नाही, म्हणजे त्यापासून आपल्याला दुःखच मिळणार नाही. मग असं आपल्याला आचार्य विचार करायला सांगतात. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय किंवा भौतिक गोष्टींचा संबंध आला की मग आनंद होतो, पण तो जो आनंद आहे तो कष्टदायक असतो. आता उदाहरण घेऊया, आता आपल्याला समजा आईस्क्रीम खायचं असेल किंवा चॉकलेट खायचं असेल, त्यांनी आनंद मिळणारच,
राईट. थोडंसं आईस्क्रीम आवडतं आपल्याला किंवा चॉकलेट आवडतं. पण ते जर का खायचं असेल तर साहजिक आहे आपल्याला कुठेतरी दुकानात जावं लागणार, तिथनं घेऊन यायला लागणार. बरं ठीक आहे, आईस्क्रीम खायचं तर कदाचित आपल्या घरीच फ्रीज आहे, फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवलेलं असेल समजा. पण ते आईस्क्रीम घेईपर्यंत आपल्याला आनंद नाही. तुमच्या डोक्यात विचार आलेला आहे, पण ते घेईपर्यंत आनंद नाही. आणि समजा घेतलं, पण जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत आनंद नाही. आता समजा ते आईस्क्रीम कोन मिळतात, त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकून जर का आपण खाल्लं आणि खाता खाता त्या कोनमधलं आईस्क्रीम जमिनीवर पडलं, म्हणजे तो आनंद गेला किंवा त्याची जाण्याची शक्यता असते. बरं ठीक आहे, आता दुसरा आपण उपाय करू म्हटलं ते आईस्क्रीम काचेच्या बोलमध्ये घेऊन खाऊ, म्हणजे सांडण्याची शक्यता नाही. पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते तर संपणारच आहे. मग संपल्याचंही दुःख आहेच. मग 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 तुम्ही विचार करा, ठीक आहे, माझ्याकडे डबा आहे, मी अजून 2 चमचे घेतो, 2 स्कूप घेतो. म्हणजे काय झालं, पुन्हा तुमची खाण्याची इच्छा आली आणि आज खाल्लं तर कदाचित पुढच्या रविवारी, पुढच्या वीकेंडलाही खाण्याची इच्छा होईलच. मग आता पुढचाही वीकेंड येईपर्यंत मला दुःखच. म्हणजे काय, थोडक्यात म्हणजे हा जो आनंद आहे, हा तात्पुरता आहे, क्षणिक आहे. कुठलंही भौतिक सुख, कुठलंही विषय सुख हे क्षणभराचंच. आणि मुख्यतः ते दुःखाच्या चक्रात अडकवतं. आता जसं आचार्याने सांगितलं, की प्रत्येक अ, सुखांमध्ये म्हणजे आज्ञा करतं, की दोष शोधा. हो का? मग आता ह्या उदाहरणात जसं आईस्क्रीमचं उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय दोष बघतोय? तर जसं आचार्य सांगतात, की त्या उदाहरणामध्ये आपल्याला आनंद मिळतच नाही. आत्ता लगेच जो आनंद पाहिजे, तो मला मिळणार नाही. दुसरं म्हणजे मला जास्तीत जास्त आनंद हवा आहे, तोही मिळणार नाही. कारण तो तात्पुरता आहे. आणि तो आनंद मिळण्यासाठी कष्ट करावे लागले. आईस्क्रीम घेणं, दुकानात जाणं वगैरे, वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे काय? तो ह्या जीवात्म्याला अधिक गुंतवून टाकतो. पुन्हा-पुन्हा तीच आईस्क्रीम खाण्याची इच्छा कदाचित तयार होते आणि ती वासना तयार होते आणि मग आपण त्याच्यामध्ये अडकतो. आणि कदाचित आज एका प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं, दुसऱ्या प्रकारची आईस्क्रीम खाण्याची पण इच्छा होऊ शकते. म्हणजे काय? पुन्हा एकदा दुसरी वासना तयार झाली. म्हणजे आलंच ते चक्र. आता त्याच्यातले दोष शोधले तर आपलं सगळं जे आहे कर्म करायचं ते सुखकर होतं. आता पुन्हा अजून एक उदाहरण असं आहे, की दोष शोधणे हे गुरुचं काम. म्हणजे आता एखादा गायक आहे आणि त्याने आईस्क्रीम खाल्लं, तर ते गुरु त्याला मार्गदर्शन करणार आणि त्याला आईस्क्रीम खाण्यापासून परावृत्त करणार. म्हणजे काय? त्या गुरूंनी त्यामधला दोष सांगितला आणि त्या गायकाला गाणं सुरेल गाणं म्हणायचा मार्ग दाखवला. आणि दुसरं पटकन एक उदाहरण घेऊ, की कष्ट होतात राईट. कुठलंही सुख जे शोधतोय आपण बाह्य जगातलं, भौतिक जगातलं अ, त्याच्यामध्ये. आता बर्थडे पार्टीज आपण ऑर्गनाइज करतो. त्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी ठरवतो. पण शेवटी बर्थडे पार्टी झाली, की आपल्याला दमछाक होते आणि कोणी जर का दिलेलं गिफ्ट आपल्याला आवडलं नाही, मग त्याच्यात दुःख होतं. आता जर का मला दोष माहिती असतील, तर त्याला कसं हाताळायचं, त्याला कसं हँडल करायचं मी आधीच ठरवू शकतो. म्हणजे कसं विषय सुखांमधले दोष आपल्या साधनेमध्ये येणार नाही आणि वासनांना त्या थारा मिळणार नाही. स्वामी हे सगळं छोट्याशा एका एका वाक्यामध्ये स्वामी चिन्मयानंदांनी लिहिलं, ते मी पटकन वाचतो. विषय वस्तू संपादने आणि त्याच्या उपभोगासाठी उपकारक वातावरण तयार करणं म्हणजे फार थकवा देणारी आणि दमछाक करणारी अशी न संपणाऱ्या झगड्याची आणि धडपडीची लांबलचक साखळी. हम्म. आता तुम्ही विचार कराल, जर का दुःख दुःख देतं, सुख सुद्धा दुःख देतं, मग मला आनंद मिळणार कसा? त्याचा मार्ग काय? बहुतेक मला 5 मिनिटं जास्त लागतील असं दिसतंय. मी थोडंसं कंटिन्यू केलं तर हरकत लागू द्या, नसेल. लागू द्या, हरकत नाही. बर. मग आता जसं म्हटलं, की दुःख दुःखच देणार, सुख सुद्धा दुःखच देतोय. मग मला हा आनंद कसा मिळणार? आता आचार्य तर साधना पंचकामध्ये सांगतात, की तुम्हाला परमानंदाकडे जायचंय, तुम्हाला स्वरूपाची जाण. आता ह्या जीवात्म्याला, ह्या मनाला हे कळलंय, की इंद्रिय सुख हे मिथ्या आहे, ते क्षणिक आहे, ते खोटं आहे.
आणि ते बाह्य जगाकडे, बाह्य जगताकडे, हे जे मन आहे हे बाह्य जगाकडे वळणार नाही. मग ह्या त्याला जीवात्म्याला आता कळलं. मग आता काय करायचं? ह्या जीवात्म्याला अंतर्मुख करण्यासाठी आचार्य आपल्याला मार्गदर्शन करणार. मग आता जीवात्म्याला आत्मसुख किंवा स्वधर्म जाणण्याचा जो मार्ग सापडायचा आहे, तर त्यासाठी आता पुढची आज्ञा आचार्यांची. ते म्हणतात आत्मेच्छा व्यवसायिता व्यवसीयता, म्हणजे सुसंगत प्रयत्नांनी आत्मतत्वाचा शोध घ्या. माझं म्हणजे साधकाचं मन स्वरूपाला समजावून घेण्याची म्हणजे त्या स्वरूपाला साधकाला स्वरूपाची इच्छा, स्वरूप समजावून घेण्याची इच्छा दाट झालेली आहे, म्हणजे आत्मेच्छा. तो खूप इच्छा करायला लागतो आणि आता ही जी इच्छा आहे ती खूप प्रबळ होती आहे. व्यवसीयता म्हणजे खूप प्रबळ होती आहे. पण सगळ्यांनाच माहिती आहे मन हे चंचल असतं. आपण मनाला माकडाची उपमा देतो. ते कधीच एका जागी स्थिर बसू शकत नाही. आता तुम्ही ध्यानधारणा करताना 2 मिनिटं सुद्धा मन स्थिर राहिलं, खूप झालं. राम राम नाम जपता जपता रामारावकडे कधी वळतं याचाही आपल्याला पत्ता लागत नाही. मग या मनाला आपण इंद्रिय सुख, भौतिक जगत हे मिथ्या आहे हे पटलं, पक्क पटलं. मग ह्या स्वरूपाला आता जाणण्याची इच्छा खूप प्रबळ पण होते. मग आता हे स्थिर राहणं शक्य नाही. मग मी या मनाला अंतर्मनाचं चिंतन करण्याचं शिकवायचं आहे. मग संतांनी हे तत्वज्ञान एक साखरेचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. म्हणजे कसं की आता साखर तिचा गोडवा शोधेल कुठे? मग आपण चहा घेतो, चहाची चव गोड असते. समजा गुलाबजाम खाल्लंय, गुलाबजामचा पाकही गोड असतो. मग आता हा साखरेचा गोडवा दुसरा काही नसून तिचा हा स्वधर्म आहे. म्हणजे चहा किंवा गुलाबजाम मधील जो गोडवा आहे हे साखरेचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे साखरेने गोडवा दुसरीकडे शोधायचा नाही, तो स्वतःचा स्वतःमध्ये शोधायचा. बर, आता हे साखर जरा सजीव गोष्ट नसल्यामुळे थोडस मला असं वाटतं अवघड झालं. आपण दुसरं उदाहरण बघूया. मला एकदा आठवतं डॉक्टर सुनील काकांच्या एका गीतेच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण त्यांनी सांगितलं. म्हणजे एक मुलगा 12वीतला, समजा 12वीत असलेला मुलगा आहे आणि त्या मुलाला डॉक्टर व्हायचं असतं. मग त्याला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते आणि डॉक्टरकीचं शिक्षण पण पूर्ण करतो. मग पूर्ण झाल्यानंतर मग त्या डॉक्टरचा एप्रॉन किंवा स्टेथोस्कोप मिळतो. त्यामुळे मग डॉक्टर झाल्याचं वाटतं. मग तो डॉक्टर एप्रॉन आणि स्टेथोस्कोप घेऊन प्रॅक्टिस करतो. मग त्या मीला डॉक्टर आहे ही जाण सहजता होते. आणि असा काही काळ गेल्यानंतर, प्रॅक्टिसचा काही काळ गेल्यानंतर हा डॉक्टर एप्रॉन आणि स्टेथोस्कोप न घेता सुद्धा त्याला त्याची डॉक्टर असल्याची ही जाण होते. म्हणजे काय, एप्रॉन आणि स्टेथोस्कोप नसला तरीही मी डॉक्टर आहे हे लक्षात येतं. मला असं वाटतं हे खूप छान उदाहरण आहे. मग जसं या डॉक्टर होण्याच्या प्रक्रियेला म्हणजे छोट्या छोट्या टप्प्यातनं जावं लागलं, तसंच साधकाचं सत्स्वरूपापर्यंतचा पल्ला गाठण्यासाठी ह्या साधना पंचकांमधल्या 40 आज्ञा पाळून आपण ते साध्य करू शकतो. या जीवात्म्याचं अंतिम लक्ष हे स्वरूपाचं दर्शन, म्हणजे स्वधर्म जाणण्याचं एक त्याचं अंतिम लक्ष आहे. मग हे पक्क समजलं म्हणजे काय, जीव ब्रह्म ऐक्य हे ज्ञान मिळतं आणि सर्व चक्रातून आपण मुक्त होतो आणि मोक्ष मिळतो. आता ही जीवाची खूप तळमळता वाढलेली आहे, याला खूप उत्कंठा लागलेली आहे आणि ही पुढची आज्ञा आचार्य सांगतात. जशी या जीवाला तळमळ लागते तेव्हा ते म्हणतात निजगृहात पूर्णम विनिर्गम्यता, म्हणजे घराच्या बंधनातून सुटका करून घे. आता घर सोडायचं चला बघूया ही आज्ञा म्हणजे नक्की काय. आता आजकालच्या काळात कदाचित घर सोडणं पटणार नाही आयडिया. मग आता एक आमचे स्वामी ब्रह्मचारी सोहमजी आहेत, त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी उदाहरण दिलं की
याही काळामध्ये आपण घरातून बाहेर पडणं म्हणजे साधारण समजा मुरगुडला समजा, शिवगडला समजा एखादं शिबिर चालू असेल तर आपण आता बरेच मंडळी गेले होते, मग एखाद्या आठवड्याच्या शिबिराला जाऊ शकतो. किंवा कुठे मंदिरात जर का राम मंदिरामध्ये प्रवचन असेल, कुठल्या दुसऱ्या मंदिरात प्रवचन असेल, तिथे जाऊन ऐकू शकतो. म्हणजे काय, शेवटी या जीवात्म्याला त्याचं ज्ञान करून द्यायचंय, त्या स्वरूपाचं ज्ञान जाणून त्याप्रमाणे प्रयत्न करायला भाग पडायचं किंवा वळण लावायचं. पण आता ही नुसती इच्छा असून चालत नाही, त्यासाठी ह्या प्रयत्न हा हवाच. मग हे बाहेर जाऊन त्याचं जे बाहेर जाऊन हे घराच्या बाहेर जाऊन एका ज्या कर्म सांगितलंय त्यामुळे काय होतं, तर त्याची एकाग्रता वाढते आणि एकाग्र चित्ताने जे केलेलं श्रवण आहे त्याचा तो परिणाम वेगळा होतो. मग आता एखाद्याला प्रश्न पडेल की हो, शांतताच पाहिजे तर माझ्या घरातही शांतता आहे हो. पण घरातनं बाहेर पडल्यानंतर आपलं एक ते रुटीन बनतं, एक नियम बनतो. किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला एक असे समविचाराचे किंवा एकसारखे विचार करणारे लोक भेटतात. जे जसं इंग्रजीत लाईक माइंडेड पीपल म्हणतात तसं. मग त्यामुळे त्या वातावरणामुळे आपल्याला अभ्यासासाठी ते सहाय्यक ठरतं. आणि तो तिथला परिसर मग साधनेसाठी भरपूर उपयुक्त. मग घरामध्ये बसून ह्या ज्या सोयी असतात आपल्याला, कधी जायचं, चहा घ्यायचा, कॉफी घ्यायची किंवा आपल्या मनात येईल त्याप्रमाणे आपण उठायचं. म्हणजे साधारणपणे हे लक्झरी लाईफ आपण जगतो. मग ते त्या साधनेमध्ये व्यत्यय येतात. मग त्यामुळे गुरुकुल, आश्रम किंवा कुठलंही तीर्थक्षेत्र असेल, यामध्ये आपल्याला कमीत कमी गोष्टींमध्ये आपला जीवनक्रम कसा करायचा हे शिकता येतं. आणि जेव्हा जरुरती कमी असतील तेव्हा वासना कमी होणार. म्हणजे काय, की आपण आपल्या ह्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडतो. मग या मनाची अशी तयारी होते, पक्की तयारी होते. आता बघा, ही जी आज्ञा आहे, 8वी आज्ञा आहे. म्हणजे कसं, की आचार्यांनी काय पहिल्यांदाच सांगितलं नाही, तुम्ही घर सोडा आणि मग स्वरूपाच्या मागे जा, असं नाही सांगितलं. तर ती तयारी करून घेतली आहे. 7 आज्ञांपर्यंत, 5 आज्ञांपर्यंत कर्म करा आणि कसे करायचे ते सांगितलं. म्हणजे ती तयारी करून घेतली. मग आपोआप त्या मनाचं चिंतन करायची सवय लावली आणि मग त्या जीवात्म्याची ती इच्छा खूप प्रबळ झाली. आणि मग प्रबळ झालेला हा जो जीवात्मा आहे, मग त्याला ती तळमळ एकदा लागली की मग त्याची तयारी होते आणि मग तो घरातून बाहेर पड, असं त्यांचं सांगणं आहे किंवा आज्ञा आहे. आता घर म्हणजे काय, तर स्वामी चिन्मयानंदांनी एक स्पष्टीकरण दिलंय. मी म्हणजे हे जीवात्मा, हे समजतो की हे असहाय्यक शरीर किंवा मानसिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्वच आहे. हा जीव इंद्रिय सुखांमध्ये किंवा विषय लालसांमध्ये भरडले गेलेला आहे. हा एक मर्यादित जीव आहे. आता ह्या अहंकाराचा शेवट करायचा आणि या बंधनातून मुक्त व्हायचं, म्हणजे इगो नष्ट करायचा आणि ते बंधन तोडून टाकायचं. आता हे जेव्हा मन शुद्ध झालं, म्हणजे भवसुख, म्हणजे मन कसं शुद्ध झालं, भवसुखांमधलं दोष समजले, स्वरूपाला जाणण्याची इच्छा प्रबळ झाली आणि मग तो जो जीवात्मा आहे हा त्या बंधनात राहूच शकत नाही. मग मीच आत्मा आहे ही जेव्हा या जाणण्याची जेव्हा तळमळता लागते, तेव्हा या देहाची आसक्ती किंवा देह नावाच्या घरापासून सुटका करण्याची तळमळ किंवा त्याला ते समजतं, की मग काय समजतं, मी तर देह नाहीच. मग मी देहच नाही तर मग ह्या 4 भिंतीमध्येही नाही. मग हे 4 भिंतीचं घर मग हे गावातही नाही. मग गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही आणि मग देशात किंवा विश्वाचीही आसक्ती राहत नाही. मग मी जर हा देहच नाही तर मग मी जन्मलोच नाही. म्हणजे मी अजन्म आहे, अजर आहे. म्हणजे मला मरणही नाही. म्हणजे काय, मला कुठलीच आसक्ती नाही. असा हा मी, अयम आत्मा ब्रह्म. माझी स्वरूपाला जाणण्याची जेव्हा इच्छा प्रबळ होते तेव्हा गुरूंचं मार्गदर्शन लगेच घ्या, तूर आणि लगेच घर सोडा आणि गुरुकडे जा. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हा मनुष्य जन्म लाखो करोडो जन्मानंतर आपल्याला मिळालेला. आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आणि याच जन्मात जन्म मृत्यूच्या या चक्रातून सुटका करण्याचा आपण प्रयत्न करूया. स्वरूपाची जाण करून घेऊया. आपण आपले कर्म आचार्यांनी दिलेल्या आज्ञांचे पालन करून करूया.
तर साधना पंचकाचा हा मुख्य उद्देश आपलं मन व शांत व शुद्ध करायचं आणि या जीवात्म्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणजे मन आणि बुद्धीचा योग झाला पाहिजे. जेव्हा हे मन आणि बुद्धी एकत्र येऊन जेव्हा विचार करतात तेव्हा अयोग्य योग्य याचा निर्णय बरोबर होतो आणि तिथे मग या अंतर्मनाला स्वरूपाची ओढ लागते, इच्छा प्रमाण होते आणि तो परमानंद मिळवण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आणि त्या जीवात्म्याला मग स्वरूपाची जाण होते आणि मोक्ष प्राप्ती होते. आता इथे हा आपला पहिला श्लोक पूर्ण झाला. आता 8व्या आज्ञेप्रमाणे शरीर रूप घर तर सोडलं, मग आता पुढे काय? आपण त्यासाठी सगळेजण उद्याच्या वर्गाला उपस्थित राहूया. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. श्री गुरु. माझा भगवंत चरणी प्रार्थना, आपला सर्वांना प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण हरी राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अनंतराव राजेश रामकृष्ण हरी. पंडित झालं थोडा स्मूथ फ्लो आणि ऍब्सॉर्बिंग फ्लो आहे तो. ऍब्सॉर्बिंग फ्लो होता.